नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत नवोदयचा पेपर कधी आहे. त्याचप्रमाणे नवोदयच्या पेपरमध्ये जे च्या अभ्यासक्रमामध्ये जे बदल झालेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आणि कारण आता आपल्याकडे पुस्तकं अवेलेबल नाही आहेत नवीन अभ्यासक्रमानुसार. तर आपल्याकडे आता जे आपल्याजवळ स्टडी मटेरियल किंवा बुक्स अवेलेबल आहेत किंवा पुस्तकं आहेत, त्या जुन्या पुस्तकातून आपण कोणता अभ्यास करायचा तो अतिशय महत्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण पुस्तकं यायला थोडा वेळ लागणार आहे आपल्याला. आता अभ्यासक्रमाला त्याच्यावर पुस्तक त्याच्यावर प्रश्न निघतील, चॅप्टर वाईज प्रश्न निघतील. त्यामध्ये आपल्याला बराचसा वेळ जाणार आहे. पहिलेच आपल्याला 4.5 महिन्याचा बाकी आहे वेळ, आणि त्याच्यामध्ये पुस्तकाला मला वाटतं की 8-15 दिवस, महिनाभर तरी लागू शकतो. तर आता हा आपला अभ्यास आहे. आता आपण अभ्यासाला लागलो, आपण अभ्यासक्रम करतोय, तर मागच्या वर्षीचे जे पुस्तक अवेलेबल आहे त्याच्यामधूनच आपण काय करायलो, अभ्यासाला लागलो आहे. परंतु आता आपल्याला काय करायचं, अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा आणि काय करायचा, किती करायचा, कारण त्यामध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. पहिले जाणून घेऊत आपण परीक्षेचं आता स्वरूप काय राहणार आहे. परीक्षेची तारीख आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 28 नोव्हेंबर राहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 4 भाग आहे. पहिले 3 भाग होते. एक मानसिक क्षमता चाचणीवर 20 प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. 25 गुण राहणार आहेत. तसंच परिसर मध्ये पण 20 प्रश्न आहेत, 25 गुण आहेत. गणितामध्ये पण 20 प्रश्न आहेत, 25 गुण आहेत. भाषा विषयामध्ये पण 20 प्रश्न आहेत, 25 गुण आहेत. अशा प्रकारे आपले 100 गुण कंप्लीट होतात. प्रश्न आहेत आपले 80. आता आपण जर पाहिलं, मानसिक क्षमता चाचणी हा आतापर्यंत आपला सर्वात महत्वाचा भाग होता. त्याच्यावर आपल्याला पहिले 40 प्रश्न यायचे 50 मार्काचे. आता जे येतात ते आपल्याला 20 प्रश्न येणार आहेत 25 गुणासाठी. तर ह्या मानसिक क्षमता चाचणीचा आपण सर्व आता धडे जशाला तसे राहणार आहेत का, तर नक्कीच नाही. याच्यामध्ये आपल्याला जे धडे असणार आहे मानसिक क्षमता चाचणीमध्ये, एक पाण्याची प्रतिमा, पाण्याची आणि आरशाची आरसा प्रतिमा. नंबर 2 आहे आकृती पूर्ण करा. नंबर 3 आहे क्रमाने येणारी पुढची आकृती. पुढील आकृती. नंबर 4 आहे कोपऱ्यातील भाग. आपला राहिलेला आकृतीचाच आहे, ठीक आहे. असे 5 राहणार आहे. कोपऱ्यातील भाग घालून आकृती पूर्ण करा झालेला आहे. भौतिक आकृती पूर्ण करा. भौमितिक आकृती पूर्ण करा. आणि शेवटचा आहे लपलेली आकृती शोधा. लपलेली आकृती शोधा. हे आपल्याला घटक राहणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे मागच्या वर्षीचे जे पुस्तक आहे त्याच्यातले फक्त एवढेच आपल्याला भाग पाहायचा आहे. परिसर मध्ये आपण 4थी आणि 5वीचा जो पण परिसर अभ्यासाचे पुस्तक आहे ते वाचून काढायचे. 4थी, 5वी आणि 6वी याचे पुस्तकं वाचून काढायचे आहेत सध्या तरी. जेव्हा आपल्याकडे पुस्तके येईल तेव्हा आपण त्याची सफिशियंट आपण अभ्यास करू. परंतु आपण आता सध्या काय करायचं, आपला जो कोणत्याही प्रकारचे पुस्तकं नाही, त्यामुळे आपण 4थी, 5वी आणि 6वीचं विज्ञान किंवा परिसर अभ्यास याचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर गणित हा विषय आपला जो मागच्या वर्षीचा जो पुस्तक आहे त्याच्यामधलं जसं तसं तुम्ही केलं तरी चालतं.
आणि शेवटी आपल्याला भाषा विषय, भाषेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, उतारे तर करायचेच आहे, समानार्थी विरुद्धार्थी, पिल्लूदर्शक करायचं आहे, समूहदर्शक करायचं आहे. थोडंसं व्याकरणात आपण भागावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. अजून याच्यामध्ये काही जसजसे आपल्याला माहिती भेटेल अभ्यासक्रमाबद्दल त्याबद्दल मी सांगतच जाईल. आपल्या चॅनेल थ्रू आपण ह्या सर्व अभ्यासक्रम आपण शिकवत असतो. त्याच्यामुळे जे पण नवीन विद्यार्थी आहे त्यांनी आपल्या चॅनेलला जॉइन करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते पाहत चला. तुम्हाला जे पण डाऊट असतील, शंका असतील ते नक्कीच आपण आपल्या चॅनेल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्कीच अजून जो अभ्यासक्रम असेल मी तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासक्रम घेऊन येईलच. ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्यवस्थित.